नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुश खबर आहे मित्रांनो। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसरा हप्ता जाहीर झाला असून मित्रांनो शेतकऱ्यांच्या खात्यात या तारखेला फिक्स जमा होणार आहे मित्रांनो। त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। अशाच नवनवीन अपडेटसाठी चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया। पीएम किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेची सुरुवात 2019 मध्ये करण्यात आली होती। 2019 मध्ये सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्प या घोषणेची करण्यात आली होती आणि तेव्हापासून ही योजना अतिरिक्तपणे सुरू झाली आहे मित्रांनो। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वार्षिक 6000 रुपये दिले जातात। एका वर्षात 2000 रुपयाचा हप्ता एकूण 3 हप्त्यामध्ये पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतात मित्रांनो। आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 15 हप्ते पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात देखील जमा झाले असून 16वा हप्ता येत्या काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अशी माहिती काही परिविष्ट मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून समोर आलेली आहे मित्रांनो। या योजनेची लोकप्रियता पाहून आपल्या महाराष्ट्र वर्तमान शिंदे फडणवीस पवार सरकारने नमो शेतकरी योजना नावाची एक महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे। ही पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आली असून या योजनेचे स्वरूप देखील पीएम किसान सारखेच आहे आणि नमो शेतकरी योजनेअंतर्गत वार्षिक 6000 रुपये दिले जाणार आहे। 2000 रुपयांचा हप्ता याप्रमाणे या पैशाचे वितरण होणार आहे। नमो शेतकरी योजनेअंतर्गत एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा देखील होणार आहे मित्रांनो। यामुळे या योजनेचा दुसरा हप्ता केव्हा जमा होणार याचा मोठा सवाल शेतकऱ्यांकडून उपस्थित करतो जाणार मित्रांनो। दरम्यान या एक मोठी बातमी समोर येत आहे। हाती असलेल्या माहितीनुसार शिंदे सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी योजनेचा दुसरा हप्ता या फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केला जाऊ शकतो। दुसऱ्या आठवड्यात या योजनेच्या दुसऱ्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे मित्रांनो। 8 फेब्रुवारी 10 फेब्रुवारी दरम्यान या पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाऊ शकतो। तथापि या दावा फक्त याबाबत शिंदे सरकारने कोणतीच अधिकृत माहिती दिलेली नाही। यामुळे दुसरा हप्ता 10 तारखेपर्यंत मिळणार का हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे मित्रांनो। धन्यवाद।